येथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. अगदीच अर्धा लिटरपासून आपण कुल्फी बनवणार आहोत. तर हे फुल फॅट आपल्याला दूध घ्यायचे आहे. हे म्हशीचे दूध आहे आणि दूध तापून घ्यायचे आहे आपण. आणि त्यावरची साई मी काढलेली नाही आहे. दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता, त्यावरची भरपूरशी साई आलेली आहे. तर आपल्याला ही साई काढायची नाही आहे. तर या साईमुळेच आपले छानपैकी घट्ट होणार आहे. तर ही साई आपल्याला यामध्ये तशीच राहू द्यायची आहे. आणि आपली ही साई मी मोडून घेणार आहे. तर हे अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे. तर चला मग आपण पुढची तयारी करून घेऊयात. पसरट पॅन घ्यायचा आहे. तर पसरट पॅनमध्ये आपले दूध हे पटकन घट्ट होते. आपल्या या कुल्फीला आपल्याला जेवढी साखर लागणार आहे तेवढी पूर्ण साखर मी येथे घेतलेली आहे. यानंतर आपण साखरेचा यूज करणार नाही आहे. तर जेवढी आपल्याला कुल्फीमध्ये लागणार आहे तेवढी मी साखर घेतलेली आहे. आणि त्याचे आपल्याला कॅरेमल करून घ्यायचे आहे. हे असं कॅरेमल केले तर आपल्या दुधाला छान कलर येतो आणि दुधाला टेस्ट पण खूप छान येते. येल्लोश असा कलर दुधाला येईल आणि आपली कुल्फी पण छानपैकी कलरची तयार होणार आहे. नॅचरल येल्लो कलर येणार आहे आपल्या कुल्फीला. त्यामुळे आपल्याला साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे नॅचरल कलरसाठी. तर पाहू शकता आपली साखर छानपैकी मेल्ट झाली आहे आणि आपल्याला छानपैकी ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आपल्या दुधालाही छान येल्लोश कलर येणार आहे. तर या स्टेजला आपण हे आपले दूध घालणार आहोत. एकदम परफेक्ट आपला कलर आला आहे. एकदम घट्टसर दूध आहे आपले. पाहू शकता, अगदी थोडे दूध आपण शिल्लक ठेवणार आहोत. तर ते का ठेवणार आहोत तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि छानपैकी हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपल्या दुधाला छानपैकी उकळी फुटली आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते तळाला लागणार नाही. पण हे दूध घट्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी सांगते तुम्हाला काय करायचे आहे. 15 ते 20 मिनटं आपण अशाच प्रकारे छानपैकी उकळून घे. तर पाहू शकता या दुधाला कलर किती मस्त आला आहे. एकदम विकत जशी कुल्फी मिळते का तसाच आपल्या या कुल्फीला कलर येणार आहे. त्यामुळेच आपण साखर ही कॅरेमलाइज करून दुधामध्ये टाकलेली आहे. दुधाची कुल्फीची चव पण वाढणार आहे आणि कलर पण एकदम भन्नाट असा दिसणार आहे. एकदम मार्केट स्टाईल कलर आपल्या कुल्फीला येणार आहे. तर चला मग 15 ते 20 मिनटं छानपैकी आपण उकळून घेऊयात दुधाला आणि आटवून घेऊयात. आपले दूध उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदीच 1 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे. त्यानंतर या कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला हे जे दूध शिल्लक ठेवले होते आपण ते दूध आपण या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालणार आहोत. आणि याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. म्हणजे आपण हे जेव्हा दुधात टाकणार तेव्हा या कॉर्नफ्लॉवरच्या गाठी होणार नाहीत. त्यामुळे आपण दुधामध्ये थोडी स्लरी करून घेणार आहोत अशा प्रकारे. तर आपली स्लरी रेडी झालेली आहे आणि आपले दूधही आटत आहे. तर पाहूया दूध कितपत आटले आहे. तर पाहू शकता आपले दूध छानपैकी आटले गेले आहे आणि छानपैकी घट्टसर आपले असे हे दूध रेडी झालेले आहे. तर या स्टेजला आपण छानपैकी सर्व साई मध्यभागी करून छानपैकी हलवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपले मस्तपैकी घट्टसर दूध रेडी झाले आहे. या स्टेजला आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपण ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून ठेवलेली होती ना ती आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे. आणि घातल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचे आहे कारण की कॉर्नफ्लॉवर हे लगेच तळाला बसते आणि करपण्याची भीती असते. आणि करपले तर या दुधाला करपट वास लागेल आणि कुल्फीलाही तसाच वास येईल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सतत हलवत राहा.
हलवल्यामुळे ते तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही आणि छानपैकी शिजल्या जाईल. तर पाहू शकता आपले हे दूध चांगल्यापैकी थिक होत चालले आहे. अगदी 2च मिनिटात छान फ्लेवर येतो. एकदम नॅचरल आपण बनवणार आहोत, त्यामुळे इथे आपण इलायची घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत बदामाचे काप. ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर घालायचे नसले तरी तुम्ही घातले नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, पण यामुळे चव खूप छान येते. तर पाहू शकता आपले सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत. आपण यामध्ये इलायची घातलेली आहे, थोडे बदामाचे काप पण घातलेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवर पण घातलेले आहेत. 5 मिनटं हे दूध उकळून घेऊयात. अगदी 5 ते 7 मिनिट उकळून देऊयात आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. तर पाहू शकता आपले दूध छानपैकी घट्टसर दाटसर झाले आहे. अगदी 5 ते 7 मिनिट आपण उकळू दिले आहेत कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर. यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. पाहू शकता आपले दूध मस्तपैकी थिक झालेले आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे, एकदम नॅचरल कलर. तर पाहू शकता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि थोडं 5 ते 10 मिनटं आपण थंड होऊ देऊयात. आणि आपल्याला जे मोल्ड आहेत आपले पेपर मोल्ड, त्यामध्ये आपण हे सेट करून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. तर पाहू शकता आपले हे कुल्फीचे दूध एकदम थंड झाले आहे, रूम टेम्परेचरला आलेले आहे. तर या स्टेजला आपण मोल्डमध्ये भरून घेऊया हे दूध. तर आपण हे ग्लास घेत आहोत कॉफीचे, आपण यामध्ये सेट करणार आहोत. कुल्फीचे मोल्ड नसले तरी काहीही प्रॉब्लेम नाही, तरी अडायचं नाही, अशा प्रकारे जुगाड करायचा. हे दुधाचे किंवा कॉफीचे जे कप असतात का, त्यामध्ये पण आपण सेट करू शकतो. यापेक्षा मोठ्या साईजचे पण तुम्ही घेऊ शकता, पण सध्या माझ्याकडं जे अवेलेबल होते त्याचा मी इथे यूज केलेला आहे. यामध्ये तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी जमेल. तुम्ही हे मोल्ड व्यवस्थितशीर एखाद्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे आणि वरती झाकण प्लेट ठेवली तरी जमणार आहे. प्रथम हे मी असे ट्रेमध्ये घेत आहे. हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे आणि वरतळ कॅरी बॅग आपल्याला वरती झाकण ठेवायचे आहे, म्हणजे का क्रिस्टल बर्फाची क्रिस्टल यामध्ये जाणार नाहीत, जमा होणार नाहीत. त्यामुळे फ्रीजरमध्ये 7 ते 8 घंट्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवूयात आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आपली कुल्फी कशी रेडी झालेली आहे. तर पाहू शकता 7 ते 8 घंटे झालेले आहेत. आपण फ्रीजरमध्ये ठेवले होते. आपली कुल्फी सेट झाली आहे. अर्धवट सेट झाल्यानंतर मी अशा प्रकारच्या कुल्फीच्या काड्या त्यामध्ये घातल्या होत्या. अर्धवट सेट कुल्फी झाली की आपण त्यामध्ये अशा प्रकारच्या काड्या घालून ठेवू शकतो. तर पाहू शकता किती अप्रतिम अशी आपली ही कुल्फी रेडी झालेली आहे. पाहू शकता एकदम मार्केट स्टाईल ही आपली कुल्फी रेडी झालेली आहे. दिसायलाही तशीच आहे आणि चवीलाही एकदम भन्नाट चवीची आपली ही कुल्फी रेडी झालेली आहे. उन्हाळा स्पेशल ही कुल्फी आपण बनवलेली आहे. तर पाहू शकता पेपर मोल्डमधून एकदम अलगद अशी ही कुल्फी बाहेर निघते. तर पाहू शकता
फार मस्त अशा ह्या आपल्या कुल्फ्या रेडी झालेल्या आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि मस्त अशी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली या कुल्फीची रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता आईस क्रिस्टल थोडे पण यामध्ये जमलेले नाहीत, तर मी चाकूच्या साहाय्याने तुम्हाला कट करून दाखवते. अगदी अलगद ही आपली कट होते. पाहू शकता कुल्फीचे स्ट्रक्चर एकदम नरमसूद असे झालेले आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.